कर्जमुक्तीसाठी केवायसी ॲग्रीस्टॅक आधार आवश्यक. सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर घोष. आतापर्यंत 38,410 शेतकऱ्यांना 238 कोटी कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी गुरुवारी येथे दिली. आतापर्यंत 38,410 शेतकरी 238 कोटी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. एकूण 68,981 शेतकरी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते आणि ते म्हणाले की योजनेच्या संगणकीय प्रणालीवर बँकांमार्फत थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. या माहितीचे संगणकी संस्करणीय करण्यात येत असून या संस्करणानंतर योजना निकषांनुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आणि विकास सोसायटी यांच्या नोटीस बोर्डावर तसेच ग्रामपंचायत गाव चावडी यांचे देखील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत 68,981 शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत. यातील 38,410 आत्तापर्यंत कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेले असून त्यांचे 238 कोटींची कर्जमाफी करण्यात आलेली आहे. येत्या 4 दिवसात त्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. यातील अद्याप 14,721 लोकांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. तर याच्यामध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पहिल्या टप्प्यामध्ये एकूण पात्र शेतकरी एकूण 38,410 एवढी शेतकरी याच्यामध्ये प्राप्त आहे. याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर सगळे राष्ट्रायत्त बँक या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. त्याच्यामध्ये जर मी बघितले त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या काम शेतकऱ्यांना लक्ष देऊन करावं लागेल. त्याच्यामध्ये एक आहे की आपल्या आधार ई-केवायसी करणे आणि ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करणे. हे 2 जर झाले तरी शेतकऱ्यांचे ते पूर्ण जे प्रोसेस आहे ते कंप्लीट होतील. आज तागायत एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 62.22% एवढे टक्केवारीमध्ये ते आमचे आधार अपडेशन आणि जे ॲग्रीस्टॅकची जी माहिती आहे ती अपलोड झालेली आहे. तर माझ्या सर्व सांगलीचे सगळे शेतकरी बांधवांची विनंती राहील की आपण लवकरात लवकर, जर आपली ई-केवायसी नाही झालं तर आपण जवळचे जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण ई-केवायसी करून घ्यावी आणि आपण ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून शासनाच्या हा महत्वाकांक्षी योजनेचा लाभ आपल्याला लवकरात लवकर ते मिळू शकेल. नाही, आता तर अपस्ट्रीम मध्ये जे आहे पावसाचे प्रमाणात थोडं वाढलेलं आहे, म्हणून कोयना आणि वारणा दोरी धरणातनं ते हळूहळू ते पाणी सोडणे सुरू आहे आणि सध्या स्थितीत पाणी टंचाई अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये जे काही दिवस पूर्वी एल निनोमुळे जे झाली होती त्याचे कमी झालेली आहे. आता तेवढा काही पाणी टंचाई जिल्ह्यामध्ये नाहीये. तरी जरी पावसाच्या प्रमाणात ते एल निनोचे जे शक्यता आणि पावसाचे प्रमाण जरी कमी झाले, याच्या मध्ये फाईट करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षमपणे तयार आहे. नशामुक्ती दरम्यान जे बरेचसे तक्रारी आमच्याकडे येत आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवस पूर्वी जे आहे प्रतिबंधक आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयांकडून निर्गमित झालेला आहे. ते पोलीस विभागांना पवारी दिला गेलेला आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिकांनी पण बरेचसे अनधिकृत जे असे कॉफी शॉप आणि याच्यामध्ये कारवाई देखील केलेली आहे. तरी याच्यानंतरही बरेचशा तक्रारी आमच्याकडे येत आहे. ते पोलीस विभागांशी संबंध साधून त्याच्यावरही कारवाई होईल. कुठल्याही प्रकारच्या नशा आणि याच्यामध्ये जिल्हा प्रशासन याला सक्षमपणे आणि टफ प्रमाणे त्यांचे मुकाबला करेल आणि अशा कुठल्याही प्रकारचे प्रमाण जर असेल तरी ते सगळे संस्थांवर प्रशासन कारवाई करणार जे जास्त आणि आजच्या मीटिंगच्या दरम्यान सन्माननीय जे पत्रकार बांधव आहे त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती भेटली की बरेचशा जिल्ह्यामध्ये खाजगी सावकार यांच्या मार्फत शेतकऱ्याला त्रास दिले जातात आणि प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये जे व्याज आहे त्याची टक्केवारी प्रचंड जास्त आहे आणि त्याच्यामुळे ते शेतकरी प्रचंड तणावामध्ये येत आहेत. तर याच्यामध्ये 2 pronged अप्रोच आहे. आम्ही एन्श्योर करणार की जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जे कर्ज जे आहे ते राष्ट्रायत्त बँक किंवा इतर जे बँक आहे आणि DCC बँक याच्या मार्फत मिळू दे आणि त्याचबरोबर जे अनधिकृत खाजगी सावकार आहे ज्यांच्यामुळे ते शेतकऱ्याला त्रास होत आहे, आमची जिल्हा पातळीवर कमिटी आहे. अशा तक्रार असेल तर आपण लगेच जिल्हाधिकारी कार्यालय किंवा DDR कडे त्याची तक्रार नोंदवावी. त्याची आमची कमिटी आहे, त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा या ठिकाणी करता येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.